शक्यतो आपने आगे म्हटलं असाल आमच्या महिला व रणरागिणीच्या उभाटाच्या सर्व होत्या, सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. मनसेचे आमचे पप्पू तावडे जे फार मनसे स्थापन झाली तिथपासून तिथे कार्य होते, त्याच्यावर फार मोठी टीम आहे. राम असेल आणखी सर्व पप्पू त्यांची मोठी टीम आहे या विभागाची. ही सर्व या विभागाने आज आमच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात, जनहिताचे असणारे डायरेक्ट करतात, कनेक्ट जनतेवर असणारं प्रेम, जनहिताचे करणारी कामं, मग कुठल्याही घटकाचा तो माणूस असो, स्त्री असो, पुरुष असो, ज्येष्ठ नागरिक असो, या तरुण मुलगा असो, या भाऊ असो, या बहीण लाडकी बहीण असो, या शेतकरी असो, या वारकरी संप्रदाय असो, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. म्हणून ही सर्व लोक आज त्यांच्या प्रेरित होऊन आज आमच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यांचा हार्दिक आता इथे 200 लोकांनी पक्ष प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे हा परिसर आता ते स्वतः बोलतील पप्पू तावडे साहेब, या परिसर पुन्हा आता शिवसेनामय झालेला असं मला वाटतं. आमचे 760 घरं जात होती, अजूनपर्यंत 514 लोकांना माझ्याच मतदारसंघामध्ये घर देण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी यशस्वी ठरलो. त्यांना कुठेही मतदारसंघाच्या बाहेर पाठवलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जिथे PPC होते त्यांचे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांकडे बसून मिटिंग घेऊन त्या PAP कन्वर्ट करून इथे लोकांना. खरं तर आम्हाला फार अभिमान आहे या गोष्टीचा की आमचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, त्या कामाच्या पद्धतीवरती, त्यांच्या नेतृत्वावरती आणि आमच्या या मागाठाण्याचे कार्यसम्राट आमदार, ज्यांना आम्ही श्रावणबाळ म्हणतो, आरोग्यदूत म्हणतो, मागाठाण्याचा कुटुंब प्रमुख म्हणतो, असे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या कामावरती, नेतृत्वावरती, त्यांच्या विश्वासावरती प्रेरित होऊन या ठिकाणी आज या 12 नंबर सेना असेल किंवा उभाटा असेल, या पदाधिकाऱ्यांनी जवळजवळ 300 ते 400 लोकांनी या ठिकाणी यात प्रवेश केलेला आहे. तो फक्त याचसाठी केलेला आहे की गेल्या 15 वर्षामध्ये बघतायत ते लोक की या मागाठाण्याचा विकास करण्यासाठी दादा जसे कटिबद्ध आहेत, तशा एकाही पक्षाचे लोक आमच्या कधी दरवाजापर्यंत सुद्धा आलेले नाहीत आणि या कामावरती विश्वास ठेवून दादाचे त्यांनी आज प्रवेश केलेला आहे. आज प्रवेश केलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकल्या तर लोक एवढे तीव्र पद्धतीने या बाकीच्या पक्षांचा निषेध करतायत की आम्ही औषधाला सुद्धा इतर पक्ष या ठिकाणी ठेवणार नाही, एवढ्या पद्धतीने लोकांनी या दादांना या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे. आणि घर वाटपाचं म्हणाल तुम्ही तर या मागाठाण्यामध्ये नाले रुंदीकरणामध्ये असू दे, रस्ता रुंदीकरणामध्ये असू दे किंवा ह्या टनेलच्या माध्यमातून असू दे, ज्या ज्या ठिकाणी शिफ्टिंगची वेळ आली त्या वेळेस दादा ठामपणे या जनतेच्या पाठीशी उभे राहिले आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माझ्या मतदारसंघामध्येच त्यांचं शिफ्टिंग झालं पाहिजे या अट्टाहासावरती ते राहिले आणि त्यांचा शब्द सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आज पूर्ण करून दिला. आणि त्यामुळे अशोकवन सारख्या चांगल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये या लोकांचं आज त्या ठिकाणी शिफ्टिंग होणार आहे. या गोष्टीचा आम्हाला फार सुरुवातीपासूनच गोरगरिबांचे आमदार म्हणून प्रसिद्ध आहेत, पण आज आमच्या विभागात जेव्हा टनेल बाधित जेव्हा लोक झाली त्या लोकांना न्याय देण्यासाठी फक्त प्रकाशदादा आमच्या मागे उभे राहिले आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला मागाठाणे विभागातच आमच्या हक्काचं घर हे राहण्यायोग्य आहे. 1 BHK घर कशाला म्हणतात, जे आम्ही वर्षानुवर्ष जरी SRAच्या मागे लागलो असतो तरी आम्हाला ते घर मिळालं नसतं. ते आज दादांमुळे आज आम्ही आमच्या हक्काच्या घरात जात आहोत आणि याचं सगळं श्रेय दादांना आहे. आणि आज आम्ही प्रवेश केला तर आमच्या विभागात याच्या पुढे शिवसेना सोडून कोणताही पक्ष इथे कार्यरत नसेल म्हणजे दादांसारखं कार्यक्षम आमदार मला नाही वाटत महाराष्ट्रात कुठे भेटेल. जर प्रकाशदादा आमच्या सोबत आहेत तर आम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती राहणार नाही. आज उभाटाचे सगळे कार्यकर्ते, आज मी मनसेचा माझ्याबरोबरचे असलेले कार्यकर्ते, आम्ही सगळ्यांनी आज पक्षप्रवेश केला ते फक्त दादांच्या कार्यपद्धतीकडे बघूनच. त्यामुळे आम्ही याच्या पुढे फक्त आणि फक्त दादांच्या सोबतच राहणार आणि अन्यत्र कुठे जाऊ शकतच नाही. आपण आता हा नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. तीन मूर्ती देवीपाडा परिसरातील सर्व सन्माननीय रहिवाशांचा या ठिकाणी शिवसेना मागाठाण्याच्या वतीने
आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि जोरदार टाळ्याच्या गजरात आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया आमचे सन्माननीय या ठिकाणी पप्पूभाई तावडे यांचं